आहे, अनेक वेळा बघा आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत, अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो. पण तरी माझं म्हणणं आहे किमान पब्लिकचा विश्वास बसेल अशा तरी गोष्टी म्हटल्या पाहिजे ना, म्हणजे आपण करू शकू. आता मेट्रो ही काही एकट्या राज्याची नाही आहे, मेट्रो केंद्राची देखील आहे. मेट्रोमध्ये जी मेट्रोची बॉडी असते त्याचे अध्यक्ष हे केंद्रीय सचिव असतात आणि MD हे महाराष्ट्रातले असतात. दुसरं, कुठल्याही मेट्रोला ज्यावेळेस आपण त्याचं फेअर फिक्सेशन करतो, कायद्याने त्याची फेअर फिक्सेशन कमिटी तयार झाली आहे आणि त्या फेअर फिक्सेशन कमिटीलाच ते अधिकार आहेत, कायद्याने दिले आहेत. म्हणजे उद्या माझ्या मनात आलं की तिकीट माफ करून टाकायचं आहे तरी मला करता येत नाही. ती फेअर फिक्सेशन कमिटी सांगते इतका खर्च आहे, ऑपरेशनल तरी खर्च निघाला पाहिजे. समजा जर हा खर्च या ठिकाणी तुम्ही काढणार नसाल आणि कन्सेशन द्यायची असतील तर तुम्ही कुठनं पैसे देणार आहे सांगा. आणि म्हणून ज्या गोष्टी आपल्या हातातच नाहीत त्या गोष्टींची आश्वासनं. आणि मी तुम्हाला एक सांगतो, मी पुणेकरांना जवळून ओळखतो. पुणेकर जे आहेत हे वेळेवर टॅक्सेस भरणारे लोक आहेत. आता तो ऑनलाईनचा जमाना आहे, पण मी ते देखील बघितलेलं आहे की जेव्हा एकमेव शहर की ज्या शहरामध्ये लाईन लावून टॅक्सेस भरणारे, लाईन लावून विजेची बिलं भरणारे, ते केवळ या पुण्यामध्ये बघितलं. पुणेकरांना मोफत नको आहे, पुणेकरांना रिलायबल आणि डिपेंडेबल हवं आहे. पुणेकरांना उत्तम अशा प्रकारचे मेट्रोची सेवा, उत्तम अशा प्रकारची बसची सेवा हवी आहे. या सगळ्या सेवा चांगल्या झाल्या पाहिजेत ही पुणेकरांची अपेक्षा आहे. त्याकरता जो काही मिनिमम खर्च आहे तो पुणेकर देतील. म्हणून मला असं वाटतं की म्हणजे हे जे आश्वासन आहे ते आश्वासन आहे हे पुणेकरांनी समजलं आहे. जे पूर्ण होऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे, पण पुणेकरांची त्याच्यावर नाराजी नाही, कारण त्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी ते निवडून येणार नाही आहेत. तुम्ही मुंबईत मेट्रो आणली, नागपुरात आणली, पुण्यातही आणली. शहर बदललं की माणसं बदलतात, वृत्ती बदलते, थोडी थोडी कामाची पद्धत बदलते. तर ह्या तिन्ही शहरांमध्ये काय वेगवेगळे अनुभव आले हे काम करत असताना? निश्चित वेगवेगळे अनुभव होते. बघा, नागपूरची मेट्रो आणणं अतिशय सोपं होतं. त्या ठिकाणी मेट्रो आणली, एक नागपूर मेट्रो नावाची कंपनी तयार केली आणि त्यातनं त्याचं काम सुरू केलं. गडकरी साहेब होते, मी होतो, आम्ही सगळं ते काम सुरू केलं. त्यानंतर पुण्याची मेट्रो जी थोडी आमच्या आधी घोषित झाली होती, म्हणजे मोदीजींनी घोषणा केली होती की ही मेट्रो करायची आहे. पण इथे थोडा वाद चालला होता त्या संदर्भात, कारण शेवटी पुणेकर हे विचारवंत लोक आहेत आणि विचारवंतांचं एकमत करणं हा देखील एक कठीण कार्य आहे. कारण असं नाही की मी म्हणजे टीका करत नाही, पण इतक्या बारीक बारीक गोष्टींमध्ये पुणेकर जातात आणि प्रत्येक गोष्टीचे एक्सपर्ट्स इथे आहेत. त्यामुळे त्या सगळ्या एक्सपर्ट्सला कन्व्हिन्स करणं हे फार कठीण काम होतं. शेवटी एक बैठक आम्ही घेतली. गडकरी साहेब मला म्हणाले की देवेंद्र, हे असं होणार नाही, तू मुख्यमंत्री म्हणून बैठक बोलव, मी त्या बैठकीत येतो, आपण हा निर्णय करू. आणि त्या बैठकीत सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि शेवटी आम्ही सांगितलं आता ही मेट्रो अशीच होईल, यापेक्षा वेगळी होणार नाही आणि आता मी करणार आहे. आणि मग मी ते कामही नागपूर मेट्रोला दिलं. आता नागपूर मेट्रो त्याचं नाव याकरता होतं की नागपूरला पहिल्यांदा त्यांनी काम चालू केलं म्हणून त्याच कंपनीचं नाव नागपूर मेट्रो होतं. लगेच पुण्यातले आमचे काही मित्र माझ्या अंगावर आले, बघा नागपूरला काम दिलं, हे काम होणारच नाही. मग मी देखील थोडा पुणेकरांसारखा वागलो आणि नागपूर मेट्रो या कंपनीचं नाव महामेट्रो कंपनी केलं आणि महामेट्रोला ते काम दिलं. आणि मी तुम्हाला सांगतो की एकदा काम सुरू झालं मग मात्र पुणेकरांनी इतकी त्याच्यामध्ये मदत केली, कारण शेवटी एक मेट्रो करताना किती त्रास होतो आपल्याला, पण इतकी मदत केली की देशामध्ये फास्टेस्ट मेट्रोचा रेकॉर्ड नागपूरचा होता, त्याहीपेक्षा फास्ट पुण्याची मेट्रो त्यानंतर तयार झाली.